नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लग्न जुळवताना वर आणि वधूची रास पाहणं किती महत्त्वाचं आहे आणि कोणत्या राशी किती जुळवून घेऊ शकतात. राशी पाहिल्या नाही तर काही दुष्परिणाम होतात का? कारण कधी कधी पूर्ण कुंडली जुळते तर राशीमुळे समस्या येतात, तर कधी रास जुळली तर इतर दोषांमुळे संसार तुटू शकतात. आता एवढंच नाही तर काही राशींच्या जोड्या आहेत ज्या लक्ष्मीनारायणासारख्या असतात. काही राशींच्या जोड्या शिव पार्वती सारख्या असतात. आता ज्यांची लग्न झालेली आहे किंवा ज्यांची लग्न जुळलेली आहेत त्यांची जोडी शिव पार्वती सारखी आहे की लक्ष्मीनारायणासारखी, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्न जुळवताना वर आणि वधूची रास म्हणजे जन्मराशी पाहणं हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर वैदिक ज्योतिषात लग्नासाठी मुख्यतः कुंडली मिलन मिलन ज्यात अष्टकूट गुण मिलन केलं जातं, ज्यात एकूण 36 गुण जुळवले जातात. यात रास म्हणजे चंद्र राशी ही एक महत्त्वाची भूमिका बजावते, कारण चंद्र राशी व्यक्तीचा स्वभाव, भावना, मानसिकता आणि वैवाहिक सुखाशी थेट संबंधित असते. आता लग्न जुळवताना रास किती महत्त्वाचे आहे, तर रास जुळवणं हे अष्टकूट मिलनातील भुकुटकूट आणि गण, योनी, नाडी इत्यादींशी जोडलेलं असतं. जर दोघांची रास एकच असेल तर काही वेळा भकूट दोष येऊ शकतो, ज्यामुळे गुण कमी पडतात. आता फक्त रास पाहून लग्न ठरवणं चुकीचं ठरू शकतं, कारण पूर्व कुंडलीत मंगळ दोष, नाडी दोष, मैत्री, सातव्या घराचे स्वामी दशा, अंतर्दशा इत्यादी सर्व पाहिले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार 36 पैकी किमान 18 गुण जुळवणं आवश्यक मानलं जातं. आता 18 पेक्षा कमी गुण असतील तर लग्न यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते. यात समस्याही येऊ शकतात. 18 ते 25 गुण जुळले तर चांगले आणि सामान्य वैवाहिक जीवन जगता येऊ शकते. 25 ते 32 गुण खूप चांगले असतात. यामुळे सुखी संसार होतो. 32 ते 36 गुण जुळले तर उत्कृष्ट, दुर्मिळ आणि परफेक्ट जोडी मानली जाते. म्हणूनच रास ही महत्त्वाची आहे. पण पूर्ण कुंडली मिलन हेच मुख्य आधार आहे. केवळ रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही अपूर्ण ठरू शकतं. मंडळी, रास महत्त्वाचे आहे, पण पूर्व कुंडली, स्वभाव, शिक्षण, कुटुंब आणि प्रेम हेही सर्व महत्त्वाचं आहे. ज्योतिष मार्गदर्शक आहेच, निर्णय तुमचा आहे. तुमची रास कोणती आहे आणि तुमची आणि आणि तुमची तुमच्या पार्टनरची रास कोणती आहे, कमेंट करून नक्की सांगा. आता काही जोड्या शिवशक्तीच्या जोड्या मानल्या जातात, तर काही जोडी लक्ष्मीनारायणाचं प्रतीक मानले जातात. आता रास पाहिली नाही तर लग्न होऊ शकतात का, हाही प्रश्न आहे आणि अनेक जण विचारतात. आता याचं उत्तर आहे होय. रास पाहिले नाही तर लग्न पूर्णपणे होऊ शकतं आणि अनेकदा सुखी संसारही होतो. पण हे इतकं सोपं नाही. वैदिक ज्योतिषात रास पाहणं महत्त्वाचं आहे, पण ते एकमेव निर्णायक मानले जात नाही. जसं ज्योतिषशास्त्रानुसार अष्टकूट मिलनात भकुटकूट हे थेट चंद्र राशीवर अवलंबून असतं. राशीमध्ये 1, 12, 5, 9 किंवा 6, 8 असं अंतर असल्यास भकूट दोष येतो, ज्यामुळे गुण कमी होतात आणि दाम्पत्य जीवनात आर्थिक ताण, स्वास्थ्य समस्या, संतान किंवा वैवाहिक कलह येऊ शकतात. पण हे दोष परिहार म्हणजे काट असू शकतात. जसे दोघांच्या राशी स्वामी मित्र असतील, दोघांचे नवमांश शेष एकच असेल, चंद्र मजबूत असेल किंवा इतर गुण उत्तम असते. काही ज्योतिषी म्हणतात की भकूट दोष असूनही 25च्या अधिक गुण जुळल्यास किंवा दशा शुभ असल्यास लग्न यशस्वी होतं. आता रास न पाहिल्यास काय होऊ शकतं, तर दोघांचे स्वभाव, शिक्षण, मूल्य, प्रेम आणि विश्वास जुळले तर राशीचा दोष फारसा प्रभाव पाडत नाही. ज्योतिषी स्वतः म्हणतात कुंडली जुळते किंवा नाही हे हमखास नाही. प्रारब्ध आणि मेहनत महत्त्वाची. याविषयी नकारात्मक बोललं जातं की भकूट दोषामुळे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक ताण येऊ शकतो. पण हे नेहमीच होतं असं नाही. यावर उपाय आहेत, जसे पूजा करणं, दान करणं, रत्न परिधान करणं. यामुळे दोष कमी करता येऊ शकतात. आता रास महत्त्वाचे आहे, पण रास ही भावनिक अनुकूलता दाखवते. पण पूर्ण कुंडली पाहणं गरजेचं आहे. फक्त रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही चुकीचं ठरू शकतं आणि उलट रास न जुळता लग्न करूनही सुखी जीवन जगता येऊ शकतं. धन्यवाद.